वेलकम स्टुडंट. आज आपण बायोमॉलिक्यूल या टॉपिकमधला पेप्टाइड बॉन्ड अँड प्रोटीन हा भाग पाहणार आहोत. पेप्टाइड बॉन्ड अँड प्रोटीन. Proteins are known to break down into peptides in stomach and duodenum under the influence of enzymes. Pepsin being one of them, which is secreted by stomach. Polypeptides are further broken down to alpha amino acids. This implies is that proteins are formed by connecting alpha amino acids to each other. The bond that connects alpha amino acids to each other is called as peptide bond. Consider, for example, linking of molecules of glycine with that of alanine. One way of doing this is to combine carboxylic group of glycine with alpha amino group of alanine. This result in elimination of a water molecule and formation of a dipeptide called as glycylene, in which the two amino acid units are linked. आता यामध्ये आपण जर एक पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय की त्या ठिकाणी एका अल्फा अमायनो ॲसिडचा कार्बोक्साइल ग्रुप मधला हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि दुसऱ्या अल्फा अमायनो ॲसिड मधला त्या ठिकाणी NH2 ग्रुप मधला एक हायड्रोजन असा वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो आणि वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट झाला की त्या ठिकाणी जो बॉन्ड तयार होतो त्याला जनरली पेप्टाइड बॉन्ड असं म्हटलं जातं किंवा पेप्टाइड लिंकेज असं म्हटलं जातं. आणि तो अमाइड ग्रुप आहे म्हणून त्याला अमाइड ग्रुप आहे आणि म्हणून त्याला पॉलीअमाइड. आता एक असेल डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड, पॉलीपेप्टाइड, अशा प्रकारे दोन मॉलिक्यूल जर एकत्र आले तर मोनोपेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो. तीन आले तर डाय, चार एकत्र मॉलिक्युल्स आले तर चार आले तर ट्राय. अशा पद्धतीनं पॉलीपेप्टाइड अनेक मॉलिक्यूल एकत्र आले तर त्या ठिकाणी पॉलीपेप्टाइड हा लिंकेज फॉर्म होतं आणि पॉलीअमाइड मॉलिक्युल्स तयार होतो. पॉलीअमाइड मॉलिक्यूल. आता यामध्ये एक्झाम्पल खाली दिलेलं आहे पहा. यामध्ये ग्लायसिनमध्ये COH ग्रुप प्रेझेंट आहे आणि ॲलेनिनमध्ये हा NH2. म्हणजे COH ग्रुप आणि दोन्हीमध्ये COH ग्रुप आणि NH2 ग्रुप प्रेझेंटच आहे, परंतु एका अल्फा अमायनोचा COH आणि दुसऱ्या अमायनोचा NH2 ग्रुप यामधून वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो आणि वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होऊन त्या ठिकाणी CONH बॉन्ड तयार होतो. त्याला आपण पेप्टाइड बॉन्ड असं म्हणतो. पेप्टाइड बॉन्ड आणि पेप्टाइड बॉन्डपासून इथं मोनोपेप्टाइड किंवा युनिपेप्टाइड बॉन्ड तयार होतो आणि या ठिकाणी त्याला आपण ग्लायसिलॅनिन असं म्हणतो. म्हणजे ग्लायसिन आणि ॲलेनिन हे जर एकत्र केले तर ग्लायसिलॅनिन हा मॉलिक्युल्स तयार होतो आणि युनिपेप्टाइड बॉन्ड किंवा मोनोपेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो. मोनोपेप्टाइड बॉन्ड या ठिकाणी फॉर्म होतो. आता या ठिकाणी आणखी तीन मॉलिक्यूल घेतले तर डायपेप्टाइड बॉन्ड तयार होतो. चार मॉलिक्यूल घेतले तर ट्रायपेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो. 5 घेतले तर टेट्रा आणि अनेक घेतले तर पॉलीपेप्टाइड बॉन्ड फॉर्म होत असतो. आणि म्हणून अनेक अमाइड ग्रुप प्रेझेंट आले की त्याला आपण पॉलीअमाइड असं म्हणतो. आपण त्याला पॉलीअमाइड. ठीक आहे. आता यामध्ये वरीलच आपण जर पाहिलं बाय अ पेप्टाइड बॉन्ड, वरच्या फिगरमध्ये जर आपण पाहिलं, इट कॅन बी सीन दॅट अ पेप्टाइड बॉन्ड ऑर पेप्टाइड लिंकेज इज अ सेम ॲज व्हॉट इज डिस्क्राइब्ड ॲज अ सेकंडरी अमाइन इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कॉम्बिनेशन ऑफ अ थर्ड मॉलिक्यूल ऑफ अल्फा अमाइन ॲसिड with a dipeptide would result in formation of a tripeptides. Similarly,
linking of 4, 5 or 6 alpha amino acids result in the formation of tetrapeptide, pentapeptide or hexapeptide respectively. When the number of alpha amino acids linked by peptide bonds is more than 10, the products are called as polypeptides. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जर 10 पेक्षा जास्त अल्फा अमायनो ॲसिड हे एकत्र आले आणि त्या ठिकाणी जो बॉन्ड फॉर्म होतात त्याला आपण पॉलीपेप्टाइड बॉन्ड असं म्हणतो आणि त्या कंपाऊंडला पॉलीपेप्टाइड अमाइड असं म्हणतो. दी बॉन्ड CHR युनिट्स लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स आर referred to as amino acid residues. Proteins are polypeptides having more than 100 amino acids residues linked by peptide bonds. It may be, however, noted that distinction between proteins and polypeptide is not sharp. The two ends of a polypeptide chain of protein are not identical. The end having free carboxylic group is called as a C terminals, while the other end having free amino acids is called N terminal. In the dipeptide, glycine residue is N terminal and alanine residue is C terminal. म्हणजे पहा यामध्ये ज्या मॉलिक्यूलचा कार्बोक्साइल ग्रुपमधून OH ग्रुप एलिमिनेट होतो त्याला जनरली C टर्मिनल असं म्हटलेलं आहे आणि ज्या अमायनो ग्रुपमधला हायड्रोजन एलिमिनेट होतो त्याला आपण N टर्मिनल असं म्हणतो. यामध्ये आपण वरील स्ट्रक्चरमध्ये किंवा पॉलीपेप्टाइड बॉन्डमध्ये किंवा पेप्टाइड बॉन्डमध्ये आपण ग्लायसिन आणि ॲलेनिन हे दोन मॉलिक्यूल घेतले होते आणि किंवा अल्फा अमायनो कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल घेतले होते आणि त्यामध्ये अल्फा अमायनोमधून अल्फा अमायनोचा COH ग्रुपमधून OH ग्रुप एलिमिनेट झाला आणि ॲलेनिनमधला NH2 ग्रुपमधला हायड्रोजन एलिमिनेट झाला म्हणून त्या ठिकाणी कार्बोक्साइल ग्रुपमधला एलिमिनेट झाला म्हणून त्या ठिकाणी C टर्मिनल म्हटलेला आहे आणि NH2 मधला हायड्रोजन एलिमिनेट झाला म्हणून N टर्मिनल असं म्हटलेलं आहे त्याला. ठीक आहे. आता त्यानंतर पुढील भाग आपण पाहूया टाइप्स ऑफ प्रोटीन्स. डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युलर शेप प्रोटीन्स आर क्लासिफाइड इन टू टाइप्स, ग्लोबुलर प्रोटीन्स and fibrous proteins. Globular proteins and fibrous protein. Molecules of globular proteins have spherical shape. This shape results from coiling around of the polypeptide chain of protein. Globular proteins are usually soluble in water. For example, insulin, eggs, albumin, serum, albumin, legumin, proteins in pulses. Fibrous proteins. Molecules of fibrous protein have elongated rod-like shape. This shape is the result of holding the polypeptide chain of protein parallel to each other. Hydrogen bonds and disulfide bonds are responsible for the shape. Fibrous proteins are insoluble in water. For example, keratin present in hair, nails, wool. Myosin protein in muscle. The shapes of proteins molecules are the result of 4-level structure of proteins. The shapes of protein molecules are the result of 4-level structure of proteins. ओके. ग्लोबुलर प्रोटीन म्हणजे काय? प्रोटीनचे दोन प्रकार आहेत. यामध्ये ग्लोबुलर प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीन. ग्लोबुलर प्रोटीन म्हणजे काय? जी स्पेरिकल शेप आहे आणि ते वॉटर सोल्युबल आहे. स्पेरिकल शेप वॉटर सोल्युबल आहे असं जे
प्रोटीन्स आहे त्याला आपण ग्लोबुलार प्रोटीन असं म्हणतो. हे एग्जमध्ये अल्बुमिन इन एग्स, इन्सुलिन, सिरम अल्बुमिन हे एक्झाम्पल जे आहेत ते ग्लोबुलार प्रोटीनचे आहेत. आणि फायबर लाईक प्रोटीन्स त्याला आपण फायब्रस प्रोटीन असं म्हणतो. फायबर लाईक स्ट्रक्चर आर टर्म ॲज फायब्रस प्रोटीन्स. त्यामध्ये रॉड शेप्ड असते, वॉटर इनसोल्युबल असते, त्याला आपण फायब्रस प्रोटीन म्हणतो. फॉर एक्झाम्पल केराटिन इन हेअर, नेल्स, वूल. These are the myosin in protein of muscle. Myosin in proteins of muscle. These are the example of fibrous protein. The shape of protein molecule are the result of 4 level structure of protein. हे जे प्रोटीनचे शेप आहेत हे 4 लेवल ऑफ प्रोटीन्स आहेत. त्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. Proteins are responsible for a variety of functions in organisms. Proteins of hair, muscles, skin give shape to the structure, while enzymes are proteins which catalyze physiological reactions. These diverse functions of proteins can be understood by studying the four level structure of proteins, namely primary, secondary and quaternary, tertiary and quaternary structure of protein. प्रोटीनचे स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळे 4 टाईप्स स्ट्रक्चरमध्ये याचा स्टडी केला जातो. त्यामध्ये प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स इज द सिक्वेन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट अल्फा अमाइनो ॲसिड रेसिड्यू linked by peptide bonds. Any change in the sequence of amino acid residue result in a different protein. Primary structure of protein is represented by writing the 3-letter symbol of amino acid residue as per their sequence in the concentrated proteins. These symbols are separated by dashes according to the convenience. The N-terminal amino acid residue is written as the left end and the C-terminal amino acids residue at the right end. Then secondary structure of protein. त्याच्या अगोदर हे स्ट्रक्चर आपण पाहून घेऊया. रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ह्या प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनमध्ये यामध्ये जर आपण पाहिलं तर NH बॉन्ड याला आपण अमाइड बॉन्ड असं म्हणतो किंवा पेप्टाइड बॉन्ड असं म्हणतो. यामध्ये N टर्मिनल आणि C टर्मिनल, याला C टर्मिनल म्हटलेलं आहे कारण इथं COH ग्रुप आहे. याला N टर्मिनल म्हटलेलं आहे, इथं NH ग्रुप आहे. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 अल्फा अमायनो ॲसिड हे एकत्र आलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी हा CONH ग्रुप 1, हा 2 आणि 3 म्हणजे त्या ठिकाणी मोनोपेप्टाइड, डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड, तसं हे 3 आहेत म्हणून ट्रायपेप्टाइड बॉन्ड किंवा लिंकेज असं म्हटलं जातं याला. ठीक आहे, ट्रायपेप्टाइड लिंकेज. तसं या ठिकाणी वेगवेगळे अमायनो ॲसिड जर एकत्र आले, वेगवेगळे अमायनो ॲसिड, याला C टर्मिनल म्हटलेलं आहे, याला N टर्मिनल म्हटलेलं आहे. ठीक आहे, दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ठीक आहे, आता यानंतर सेकंडरी प्रोटीन आपण पाहूया. सेकंडरी प्रोटीन, द 3-dimensional arrangement of a localized regions of a protein chain is called as secondary structure of protein. The 3-dimensional arrangement of localized regions of a protein chain is called the secondary structure of protein. Hydrogen bonding between NH protein
of one amide linkage and C double bond O oxygen of another gives rise to the secondary structure. Two types of secondary structure commonly found in the amines are alpha helix and a beta split स्ट्रक्चर प्लिटेड स्ट्रक्चर. ठीक आहे. आता त्याचे अल्फा हे बॅकबोन ऑफ हिलिक्स स्ट्रक्चर दिलेला आहे पाहिजे. हिलिक्स स्ट्रक्चर यामध्ये हा हायड्रोजन बॉन्ड दिलेला आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये हायड्रोजन बॉन्ड दिलेला आहे. 3.2 रेसिड्यूज दिलेला आहे. या ठिकाणी NH CH डबल बॉन्ड ONH हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. याला बॅकबोन ऑफ अल्फा हिलिक्स असं म्हटलेलं आहे. आता अल्फा हेलिक्स म्हणजे काय? अल्फा हेलिक्स द हेलिक्स फॉर्म्स व्हेन अ पॉलीपेप्टाइड चेन ट्विस्ट into a right-handed or clockwise spiral. Some characteristic features of helical structures of protein are alpha helix. The alpha helix forms when a polypeptide chain twists into a right-handed or clockwise spiral. Some characteristics a feature of alpha helical structures of proteins are each turn of a helix has 3.6 amino acids. A C double bond O group of one alpha amino acid is hydrogen bonded to NH group of the fourth amino acids along the chain. Hydrogen bonds are parallel to the axis of helix while R groups extended outward from the helix core. Myosin in muscles and alpha keratin in hair are proteins with almost entire alpha helical secondary structure. यामध्ये आपण मायोसिन मसलमध्ये जे असतं प्रोटीन त्याला आपण मायोसिन असं म्हणतो. मायोसिन आणि अल्फा केरेटिन हेअरमध्ये जे असते त्याला आपण केरॅटिन म्हणतो. अल्फा केरॅटिन म्हणतो. हे जे प्रोटीन्स विथ ऑलमोस्ट एंटायर अल्फा हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर याला हेलिकल स्ट्रक्चर असं म्हणतात. आता हे जे हेलिकल स्ट्रक्चर आहे या हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे पॉलिपेप्टाइड चेन्स आणि ट्विस्ट इनटू अ राईट हँडेड और क्लॉकवाईज अ स्पायरल स्ट्रक्चर तयार होत आहे. त्याला आपण अल्फा हेलिक्स असं म्हणतो. हे जे अल्फा हेलिक्स आहे हे 3.6 अमायनो ॲसिडमध्ये आहे आणि कार्बोनिल ग्रुप जो आहे 1 अमायनो ॲसिड इज hydrogen bonded to NH group of the fourth amino acid along the chain. ठीक आहे. यानंतर बीटा प्लेटेड सीट. The secondary structure is called a beta plated sheet when two or more polypeptide chains called as strands line up side by side. The beta plated sheet structure of protein consists of extended strands of polypeptide chains held together by hydrogen bonding. The characteristics of beta plated sheets structure are given below. प्लेटेड सीट्स या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे या स्ट्रक्चरवरून हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे याला आपण बीटा प्लेटेड सीट्स असं म्हणतो. बीटा प्लेटेड सीट्स. ठीक आहे. यामध्ये कार्बोनिल ग्रुप अँड NH बॉन्ड्स लाय इन अ प्लेन्स ऑफ द सीट. कार्बोनिल ग्रुप आणि NH ग्रुप हे lie in a plane of the seat. Hydrogen bonding occurs between the NH and carbonyl group of nearby amino acid residue in the neighboring chains. The R groups are oriented above and below the plane of the seat. The beta
pleated seat arrangement is a favored. Beta pleated seat arrangement is favored nearby R groups, favored by amino acids with a small R group. Most proteins have regions of alpha helix and beta platelet sheets. Okay, धन्यवाद.